आणि म्हणूनच मला या तालुक्यामध्ये गावोगावी जो मला स्वाभिमानी जनतेचा जो प्रतिसाद पाहायला मिळतो, त्यामुळे या तालुक्यातलं परिवर्तन आता निश्चित आहे असं म्हणायला हरकत नाही. तर म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये जी धांदरफळा घटना घडली, त्यातून बरंच राजकारण झालं. तर त्या घटनेचं कोणी समर्थन केलं नाही, त्याचा निषेध झाला, वसंतरावना अटक झाली, त्याचं एवढं भांडवल केलं की आता मला दहशतमुक्त का आम्हाला तालुका करायचा आहे. मला इतकं हसू आलं. म्हणजे दहशतमुक्त तालुका करण्याची भाषा कोणी करावी? इथे 40 वर्षाची दहशत लोक आता मोडून काढायला निघालेले आहेत. आज माझ्याकडे मतदारसंघात येऊन आमच्या लेकीला फिरवलं, दहशतमुक्त करायचंय, दहशतमुक्त करायचंय. आपल्या तालुक्यात तेच चालू आहे. मग तुंतून वाजवायचं काम, ती जुनी म्हण. म्हणजे ती काय म्हणणार नाही मी, पण पुन्हा आणखी नवीन प्रश्न तयार व्हायला बसला, आणखी त्यांना एक नवी संधी. परंतु आपल्या राजकारणाची पद संपलेली आहे, म्हणून आता लेकीला पुढा करावं लागलं. हे त्यांचं वास्तव, त्याचा पराभव त्यांनी मान्य केला पाहिजे. मला आश्चर्य वाटलं, अमोलच्या विरोधामध्ये 2 खासदार, माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा यांना तळेवर आणलं त्यांनी. एवढं तुमचं मोठं काम आहे, इतकं तुम्ही डोंगरा एवढं काम केलेलं आहे, तालुका दुष्काळमुक्त केलेला आहे, तालुक्यामध्ये प्रत्येक मुलाला रोजगार मिळालेला आहे. मग एवढी मोठी शक्ती प्रदर्शन करण्याची काय गरज होती बरं? काही लोक आता स्वतःच बोर्ड लावत आहेत, भावी मुख्यमंत्री. त्यांना असंच भावी ठेवलं पाहिजे तुम्ही. कारण त्या विधानसभे निवडणुकीमध्ये तालुक्याच्या जनतेने आता जो निर्णय केलेला आहे, जो निर्धार केलेला आहे, आपल्यातला एक सामान्य कार्यकर्ता अमोल खताळ पाटलांना विधानसभेत पाठवायचा. त्यामुळे निवडणुकीचा पराभव स्पष्ट दिसताना म्हणून स्वतःची बोट लावतात काही लोक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.